नंतर क्वेश्चन आहे 88. ही घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 2003चा अटल बिहारी वाजपेयींच्या काळात झालेला होता. तर हे कशाशी संबंधित आहे? तर हा टॅक्स जो काही सर्व्हिस टॅक्स आहे, हा सर्व्हिस टॅक्स केंद्रासाठी जो अधिकार देण्यात आला त्या संबंधित हे आर्टिकल आहे. केंद्र सेवा कर आकारण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. न्यायिक आयोगाची रचना. तर न्यायिक आयोगाचं तुम्हाला माहिती आहे 99वी घटना दुरुस्ती आहे. त्यासाठी नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन 2014ची जे 15ला काय झाली, रद्द झाली होती. कारण भारतामध्ये काय आहे, कॉलेजियम सिस्टीम आहे. ठीक आहे. चला नंतर आता क्वेश्चन नंबर आपला इतिहासाला सुरुवात करू. खालील घटना कालानुक्रमे लावा. तर सगळ्यात महत्वाचं काय, तर हा प्रश्न आहे क्रांतिकारकांवर. आणि लक्षात घ्या हे चारही जे स्टेटमेंट आहेत, हे सगळ्या चारही स्टेटमेंट लक्षात घ्या, त्यापैकी एकामेकालाच रिलेटेड आहे. म्हणजे चारही स्टेटमेंट एकामेकाला रिलेटेड आहेत. का बरं सांगतोय, तर आपल्या इथं जे फाउंडेशन घातलंय रिव्हॉल्युशनरी मुवमेंटचा, म्हणजे आपल्या लजपतरायांनी सुद्धा तेच म्हणलंय की भारतीय क्रांतिकारी चळवळीचे जे काही निर्माते आहेत ते कोण आहेत, आपले चाफेकर बंधू. 3 बंधू होते ते. बरोबर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे या इश्यूमध्ये चाफेकर बंधूचा जो इश्यू झाला होता यामध्ये 5 जणांना फाशी देण्यात आलेली होती. तर हे याच इश्यूशी संबंधित हे चारही स्टेटमेंट तुम्हाला सांगतो रिलेव्हंट काय. चाफेकर बंधूंनी गणेश खिंडीजवळ रँड व आयरेस त्याचा सहाय्यक होता, त्याला खून केला. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, जो 60वा वर्धापन दिन होता, म्हणजे आपण 60वा म्हणजे हिरक महोत्सव म्हणतो आपण. बरोबर आहे ना. तर त्या याच्यामध्ये उत्सव आपला राजभवन जो युनिव्हर्सिटीच्या रोडलाच आहे, तिथून इथं आले तर सेंट्रल मॉलच्या समोरच त्यांना मारण्यात आलेलं होतं, त्या रँडला आणि कोणाला, आयएसला. तर या चाफेकर बंधूंनी खून केला. तर हे आपल्या कालानुक्रम लावायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे 22 जून 1897 या दिवशी मारण्यात आलेलं होतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर जे दोघा भावांनी मारलं होतं ते होते कोण आहे, दामोदर आणि बाळकृष्ण. बरोबर आहे. यांनी मारलं आणि मारल्यानंतर दामोदर पहिल्यांदा सापडले 1898ला. आणि एप्रिल 1898ला दामोदर यांनी, मी एक्स्ट्रा सांगतोय 1898ला, तुमचा रिव्हिजन होईल, 1898ला 97ला मारलं. एप्रिल 1898ला त्यांना फाशी देण्यात आली. बघा बाळकृष्ण अजूनही काय आहेत, फरार आहे. आणि बाळकृष्णाची म्हणजे या दामोदर यांची माहिती दिल्यामुळे, हे दोघं भाऊ आहेत म्हणून हे माहिती, चिंचवडचेच होते, तर यांची माहिती द्रविड जे भाऊ होते दोघं त्यांनी दिल्यामुळे या दोन्ही भावाची हत्या केली तिघांना मिळून. ते होते, यांचाच एक चुलत भाऊ होता वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे, आणि तिसरे म्हणजे कोणते, खंडू साठे. अशा तिघा लोकांनी त्या द्रविडला मारलं म्हणून त्या तिघांनाही फाशी झाली. आणि जे यांच्यासोबत बाळकृष्ण जे फरार होते नंतर, हे बाळकृष्ण आणि ते तिघ नंतर यांना एकत्र मिळून काय रे 1899ला काय देण्यात आली, फाशी देण्यात आली. क्लिअर झाला. 1899ला फाशी. ओके, ही आपण बघू. म्हणजे 1897 लक्षात ठेवा. अनंत काने, आता बघा याच्याशी रिलेट काय, तरुण होते विदा सावरकर. विदा सावरकरांनी पागे नावाचे त्यांचे मित्र होते आणि ते एक नाव आहे म्हैसकर. बरोबर आहे. यांचे मिळून एक मंडळ स्थापन करतात, जसं आपण गणपती मंडळ वगैरे स्थापन करतो तशी क्रांतिक विचारासाठी एक मंडळ स्थापन केलं त्यांनी. आणि त्या मंडळाचंच नाव आहे राष्ट्रभक्त समूह. आणि हा राष्ट्रभक्त समूह आहे 1899चा. चाफेकर बंधूंच्या प्रेरणेने त्यांनी हा मंडळ स्थापन केलेला होता. ठीक आहे. 1899चा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे या भक्त समूहाची एक शाखा स्थापन केली होती भगूरमध्ये, ते मित्रमेळावा. आणि हा मित्रमेळावा पूर्णपणे क्रांतिक विचाराचीच होती. आणि कोणाच्या याच्यावर होती, यंग इटलीच्या आधारावर होती. आणि याच मित्रमेळावाचे रूपांतर नंतर कशात करण्यात आलं होतं, अभिनव भारत संघटनेमध्ये करण्यात आल्या. आणि हेच अभिनव भारत संघटना अध्यक्ष विदा सावरकर होते. तर यांनी नंतर लंडनला शिक्षणासाठी गेले आणि जाताना सांगितलं की तिथं जे भारतीय राहतात तर मुलं शिकतात त्यांच्यामध्ये राष्ट्र तेज निर्माण करण्यासाठी मी ते काम करेन म्हणून शपथ घेऊन गेले होते. तर तिथून ते काय करायचे, काव्यामार्फत ब्रिटिश देशाबद्दलच्या कविता पाठवायचे. त्यांचे भाऊ कोण, बाबाराव सावरकर. आणि हे झडतीमध्ये तुम्हाला माहिती आहे बंगालची फाळणी झाली होती त्याच्या इश्यूमध्ये 1905ला, आणि 4 पासून त्याचा इश्यू तयार झाला होता. म्हणून झडत्या भयानक चालू झाल्या होत्या आणि त्यामध्ये बाबाराव सावरकरांच्या घरामध्ये ह्या कविता सापडल्या आणि म्हणून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला टाकण्यात आला 124A नुसार IPCचा. आणि त्या खटल्यानुसार त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली. आणि हे जन्मठेपेची शिक्षा देण्यात आल्यामुळे
बाबाराव सावरकरांना दिल्यामुळे चिडले. कोण चिडलाय तर क्रांतिकारी म्हणजे ते तरुण अभिनव भारत संघटने कार्यकर्ते चिडले. त्यात औरंगाबादचे व्यक्ती होते अनंत काणेकर. आणि अनंत काणेकर औरंगाबादवरून कुठे गेले, नाशिकला गेले. आणि नाशिकला जाऊन त्या जॅक्सनची काय केला, खून केला. आणि हा खून केला 21 डिसेंबर 1909 या दिवशी. ठीक आहे, 1909 या दिवशी केला खून, जॅक्सनचा खून केला. ओके, तोच मग कंडिशन बघा. रिलेवन पकडायचं. विदा सावरकर पॅरिसहून विक्टोरिया टर्मिनसवर आले होते इंग्लंडच्या. तिथून त्यांना अटक झाली. अटक करून ते फ्रान्स मार्गे आणताना ते पडून जाण्याचा प्रयत्न केला. फ्रान्स सरकारने त्यांना मदत केली. भारतात आले, तुरुंगात टाकण्यात आला. 50 वर्षाची शिक्षा जाण्यात आली होती. नंतर 1924ला ते सुटका झाली त्यांची. सुटका झाल्यानंतर त्यांना रत्नागिरीला हे टाकण्यात आलं होतं नजरकैदेत. आणि 37च्या मंडळ म्हणजे जे आपले प्रांतिक बॉम्बे प्रांत सरकार आले त्यांनी सोडलं होतं. हा इश्यू आहे. आता बघा आलं एकामेकाला रिलेव्हंट. म्हणजे अनंत काणेकर अभिनव भारत संघटनेचा कार्यकर्ता होता. आणि अभिनव भारत संघटना ही मित्रमेळावा ही राष्ट्रभक्त समूह कोणाची आहे, कोणाच्या विचारावर होती, चापेकर बंधूंचा. नंतर बघा मदनलाल धिंगरा. हा मदनलाल धिंगरा सुद्धा जरी इथले होते, कुठले, पंजाबचे, पण हे इंग्लंडमध्ये शिक्षण घेत होते. आणि इंग्लंडमध्ये हे अभिनव भारत संघटनेचे सदस्य झाले होते विदा सावरकरच्या प्रेरणेने. आणि त्यांनी यांना अटक झाली म्हणून म्हणजे यांच्यावर जे खटले चालले ते द्वेष होता. तर हा कर्जन वायली होता जो आपल्या भारतात लॉर्ड मिंटो होता, याचा तो काय होता, लष्करी सहाय्यक होता. याचा खून केला. आणि याचा खून झाला आहे 1 जुलै 1909ला. आता लावा तुम्ही. पहिला तर चापेकर बंधूंचाच येणार, दुसरं येणार राष्ट्रभक्त समूह 99ची, तिसरं येणार धिंगरांचं, आणि चौथं येईल अनंत काणेकरांचं. अ क ड ब. उत्तर पत्रिकेत बहुतेक 2 दिला असेल. ठीक आहे, ती सुधारणा करून घ्या. हा, क्वेश्चन नंबर 17. वेळ झाला का? हा घ्या, फास्ट घेऊ. हा, वॉरन हेस्टिंग ब्रिटिश काळातील जमीन व्यवस्थेबद्दल, लँड रिफॉर्मबद्दल अयोग्य विधान ओळखा. वॉरन हेस्टिंग बघा, पहिला जो काही होता की भारतामध्ये जो ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापन झाल्यानंतर जो बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून ऑथेंटिक ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे हे केला तो होता वॉरन हेस्टिंग. तर जिथं सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिला वॉरन हेस्टिंग याने परंपरागत जमीनदारांना डावलून सर्वाधिक बोली लावणाऱ्या महसुली ठेकेदारांच्या महसूल गोळा करण्याचे अधिकार दिले. तुम्हाला माहिती आहे यांनी पहिले पंचवार्षिक महसूल चालू केली होती. पंचवार्षिक 5 वर्षाच्या याच्या लिलाव पद्धतीने केलेली होती. आणि परंपरागत जे ठेकेदार होते त्यांना डावलण्यात आले होते, जे आधी होते त्यांना. आणि या लिलाव पद्धतीने जो जास्त महसूल देईल त्याला ठेका देण्यात आला महसूल गोळा करण्याचा. पंचवार्षिक ही फेल ठरली. पुन्हा यांनी काय सुरू केली, वार्षिक अॅन्युअल सेटलमेंट चालू केली. आणि या वार्षिक जो काही म्हणतो आपण त्यामध्ये त्यांनी पुन्हा हीच पद्धत ठेवली. जो सर्वात जास्त बोली लावणार त्याला ठेका देण्यात आले होता. तर बरोबर आहे स्टेटमेंट. ब्रिटिश काळातील जमीन महसूल सुधारणेचा मुख्य उद्देश जास्तीत जास्त महसूल गोळा करणं होता. कोणताही प्रशासन वगैरे करणे हा मेन उद्देश नव्हता की स्ट्रॉंग करून भारतीय लोकांचा असा महसूल गोळा करणे हाच होता. तिसरी स्टेटमेंट, जमीन महसुलासाठी झालेला शोषणाचा परिणाम म्हणून दख्खन भागात दंगे उसळले होते. कंबाईन याच्यावर प्रश्न विचारलेला होता, पण याचा होता आकडेवारीनुसार होता. ठीक आहे, सुपेचा. तर हाच होता. तुम्हाला माहित असेल 1875ला सुपे येथे पहिल्यांदा सगळ्यात मोठा काय उसळला होता, दंगा उसळलेला होता. पहिल्यांदा जर पहिली कंडिशन याची दख्खनच्या भागात दंगा उसळण्याची म्हणजे असंतोष वाढण्याची पहिली कंडिशन असेल तर 74ला. का बरं, तर रयतवारी पद्धत एल्फिस्टननं चालू केली होती. आणि या रयतवारी पद्धतीनुसार जमीनदार काय कसणारच काय झाला, मालक झाला. आता महसूल सारा देण्याची कोणावर कंपल्सरी आली, शेतकऱ्यावर. आणि एवढा महसूल वाढवण्यात आला की हा शेतकरी सारा देऊ शकत नव्हते, एवढा महसूल म्हणजे सारा. त्याच्यामुळे असंतोष उसळला. आणि याच पद्धतीच्या विरोधात पहिल्यांदा 1874 मध्ये इथं कुठं म्हणते शिरूर तालुक्यामध्ये कोठेका कुक्कावरून एक नाव आहे, त्या गावामध्ये पहिल्यांदा काय करण्यात आला होता, कर भरण्यास नकार दिला होता. आणि 1875ला सुपे येते, बहुतेक तारीख मलाही आठवत नाहीये, हा 12 मे, हे डायरेक्ट विचारली होती वाटते आयोगाने. 12 मे 1875ला काय करण्यात आलं होतं, तर दंगा उसळला होता. पूर्ण एरियामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगरचा पट्टा तर उसळलेला होता. आणि तुम्हाला माहिती आहे याचा परिणाम काय झाला होता, तर बॉम्बे प्रेसिडेन्सीनं एक कमिशनची स्थापना केली होती, डेक्कन, आणि त्याच शिफारशी आधारावर ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट सहमत झाला होता 1879ला. आणि यानुसार तगाई कर्ज देण्याचे मान्य करण्यात आला. शेतकरी बँकाचा उल्लेख आला होता या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये. शेतकरी बँका स्थापन करा आणि ज्यांना जे काही शेतसारा भरू शकत नाही किंवा त्यांच्या जमिनीचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी सावकारांकडून कर्ज घेतलाय, सावकाराला जमीन देऊ नका असं त्या कायद्यात तरतुदी होत्या काही. ठीक आहे, तिन्ही स्टेटमेंट काय आहेत, बरोबर आहे. तर इथं काय पाहिजे, कोणतेही नाही. ओके, बरोबर आहे. चला नंतर एकदम सोपी क्वेश्चन आहे.
समाजाबद्दल भाष्य करा, कोणतेही स्टेटमेंट आहे. एकेश्वर भक्त मंडळी स्थापन होती आधी. भागवत धर्माची शाखा असे रानडे म्हणत होते. लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन असं त्याबद्दल घोषवाक्य होते. तशा कोणत्या याच्याबद्दल होते तर प्रार्थना समाजाबद्दल, जे 1867 ला काय झाली होती स्थापना. आणि आपण त्याच्या एका साप्ताहिकाबद्दल पण चर्चा झाली आहे मागच्या टेस्टमध्ये. तो म्हणजे कोणता होता प्रार्थना समाजाचा? सुबोध पत्रिका. ठीक आहे. आणि पंढरपूरला काय स्थापन केली होती त्यांनी? अनाथ बालिकाश्रम वगैरे स्थापन केला होता. ओके. हा, देवबंद चळवळीबद्दल अयोग्य विधान निवडा. बघा, देवबंद चळवळ ही मुस्लिम चळवळ होती. डोक्यात घ्या, देवबंदचा अर्थगिर्थ काही नाही. देवबंद हा गावाचा नाव आहे, पहिली गोष्ट. देवबंद हा गावाचा नाव आहे. युपी, आजच्या युपी मधला सहारनपूर जो आहे जिल्हा, त्यात एक देवबंद नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये विद्यालय स्थापन करण्यात आलेला होता. एक शाळा चालू करण्यात आली होती. आणि या शाळेचा उद्देश काय होता? देवबंद शाळेत जी काही होती या शाळेचा बहुतेक उलूम देवबंद, असं उलूम काहीतरी नाव होतं त्याच्यावरून. दाऊद उलूम देवबंद. देवबंद गावाचं नाव होतं म्हणून देवबंद. दाऊद उलूम देवबंद अशी शाळा स्थापन केली होती. आणि या शाळेचा उद्देश काय होता तर मुस्लिमांमध्ये कुराण आणि हबीब यांचा ओरिजिनल आणणे, म्हणजे कट्टर मुस्लिमवाद निर्माण करणे, हा या शाळेचा मेन उद्देश होता. आणि हा ब्रिटिश सत्ते, ते काही असेल, फक्त मुस्लिम म्हणजे पूर्ण जे काही शिकवण आहे ते आपल्या कुराणानुसार देणे, पोरांमध्ये जास्तीत जास्त मुस्लिम धर्म प्रसार करणे आणि कुराणचा प्रसार करणे, हेच होतं. त्यामुळे काय झालं, याला म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची कट्टर नोकऱ्या इकडे मिळणार होत्या त्याच्यामुळे नाही. आणि हीच गोष्ट अलीगड मुवमेंटवाल्यांना लक्षात आली. म्हणून अलीगड मुवमेंटवाल्यांनी ब्रिटिशांना सहकार्य केला होता. आणि ब्रिटिशांच्या सहकार्याने आधुनिक शिक्षण सुरू केलं अलीगडवाल्यांनी. म्हणून हे देवबंदवाले कोणाला विरोध करत होते? अलीगडवाल्यांना. ठीक आहे. हा, तर ही सुरू केलेली चळवळ होती. बरोबर आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला चळवळीने विरोध केला नाही, यांना सहकार्य केलं उलट. आणि उत्तर भारतीय सहारनपूर, हा बरोबर आहे, स्कूल स्थापन केली, मी आताच बोललो. या चळवळीने पाश्चात्य इंग्रजी शिक्षणाला महत्व दिले नाही. तर बरोबर आहे, पाश्चात्य इंग्रजी शिक्षणाला विरोधच केला ना, त्यांनी महत्वच दिले नाही आहे. त्यांनी ओरिजिनल कशाला महत्व दिलंय? इस्लामिक याला, म्हणजे इस्लामिक शाळा स्थापन करणे, इस्लामिक सगळं काही हे करणे. त्यामुळे चुकीचा कोणता आहे? फक्त विरोध त्यांनी अलीगड मुस्लिम मुवमेंटला केलं होतं. त्यामुळे उत्तरानुसार आपला 2 येईल. बरोबर. चला, नंतर तत्कालीन बॉम्बे प्रांताचे कलेक्टर अर्बुट नॉट यांच्या आदेशाने 1875 मध्ये स्थापन झालेला पहिला फॅक्टरी ऍक्ट कमिशनचे सदस्य कोण होते? तर लक्षात घ्या, हा जो फॅक्टरी ऍक्ट आलेला होता 1881 ला काय झाला होता? सहमत झाला होता. साधारणतः 1881 ला सहमत झालेला होता. सहमत झाला, बॉम्बे प्रेसिडेन्सीने सहमत केलं. बॉम्बे प्रेसिडेन्सीकडे 79 ला आलेला होता. त्यावेळेस या जो काही बिल आला होता त्याला विरोध करणारी सगळ्यात मोठी मुवमेंट कोणती होती, म्हणजे चळवळ कोणती होती? तर त्या चळवळीचं नाव ते कोणती लेबर हे होती, इन्स्टिट्यूट ओनर असोसिएशन नावाची काहीतरी होती एक. अशी लँड ओनर काहीतरी होती, अशी कामगार लेबरचीच काय होती. तिनंच तिला विरोध केला होता ओनर असोसिएशननी. तर सगळ्यात महत्वाची ही जी काही होती, जो पहिला फॅक्टरी ऍक्ट आला होता, याच्यामध्ये सांगितलं की 100 किंवा 100 पेक्षा अधिक जर कामगार काम करत असतील तर डायरेक्ट काय असेल तर ते या ऍक्ट अंतर्गत येणार आहेत. बालकांना 7 ते 12 वर्ष, 14 नाही, 12 वर्षाच्या आतील मुलांना कामावर ठेवता येणार नाही. आणि तासाचे वगैरे काहीतरी सांगितले होते. तर या समोर सदस्य कोणते? सगळे सदस्य होते हे अबकड. उशीर खूप झाला वाटते. हा, रामकृष्ण मिशनच्या मते योगिक आदर्श ओळखा. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंदांनी केलेला आहे 1897 ला. कुठं? बेलूर इथं मठात, याच्यामध्ये. तिथंच त्यांच्या नंतर मृत्यू पण झाला. तर यांचं मिशनचं काय? योगिक आदर्श म्हणजे काय? तर म्हणजे एकदम ज्ञान, भक्ती, कर्म, राजयोग हे सगळेच्या सगळे योगिक आदर्श म्हणून त्यांनी हे केलेलं होतं अबकड. ठीक आहे. नंतर बघा 22 डॉक्टर बी आर आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थांचा योग्य कालानुक्रम लावा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की 3 पक्ष दिसतात नाही. एक काय दिसते? एज्युकेशनल इन्स्टिट्यूट दिसते आपल्याला. बरोबर आहे. आणि 3 पक्ष आहेत. 3 पक्षांबद्दल मी पहिल्यांदा बोलतोय. बघा, डॉक्टर बी आर आंबेडकरांनी जर पहिल्यांदा पक्ष स्थापन केला असेल तर तो होता इथं स्वतंत्र मजदूर पक्ष, जे 15 ऑगस्ट 1936, काही पुस्तकामध्ये 35 पण आहे पण 36 ऑथेंटिक आहे, स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना केली होती. आणि याच्यानुसारच तुम्हाला माहित असेल याचं चिन्ह माणूस होता. आणि एकूण 13 जागा 1937 ला प्रांतिक विधिमंडळाच्या 1935च्या कायद्यांच्या इलेक्शन झाल्या होत्या. त्यांच्यामध्ये 13 जागा यांनी जिंकलेल्या होत्या या पक्षाने. आणि याच पक्षाचा नंतर रूपांतर झाला अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये, जो 1942 आहे 42 आहे. बरोबर आहे. अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन नागपूरला, आणि नागपूरला त्याचं मुख्यालय होता. बरोबर आहे. आणि
या शेड्यूल कास्ट फेडरेशनचेच रूपांतर नंतर कशात झालं होतं, रिपब्लिकन पक्ष. हे बोलून दाखवलं नागपूरमध्येच कोणी, डॉक्टर बी.आर. आंबेडकरांनी, पण त्यांच्या जिवंत असताना नाही झालं, कारण मृत्यू झाला लगेच, आणि त्याच्यामुळे नंतर हे स्थापन झाले. याचा चिन्ह होता हत्ती. ठीक आहे, आणि हा होता 1956चा पक्ष. ठीक आहे, आणि पीपल एज्युकेशन सोसायटी ही होती 1945ची. आता क्रम बरोबर लावा. 38 1 ड क अ ब. हा, ड क अ ब. हा, ओके. माउंट बॅटन प्लॅन विषयी योग्य विधान निवडा. 3 स्टेटमेंट दिलेले आपल्याला योग्य ओळखायचं. आता बघा, सगळ्यात म्हणून माउंट बॅटन प्लॅन हा भारताच्या फाळणी संबंधित प्लॅन होता. बरोबर आहे. 2 डॉमिनियन्स तयार होतील, भारत आणि काय, पाकिस्तान. आणि तुम्हाला माहित आहे माउंट बॅटनच्या आधी वेवेल होता. आता माउंट बॅटनला पूर्णच अधिकार देण्यात आला होता की काही करून, हे फक्त काय करू नये, फाळणी करू नये. ठीक आहे, तर हे साधारणतः दुसरा जो अधिवेशन होता आपला असेंब्लीचा, त्याच्यानंतरच माउंट बॅटन आला, आणि याने 3 जून 1800 कितीला, 3 जून 1947ला यांनी काय केलेलं होतं, तर आपल्या प्लॅनची घोषणा केली. आणि हा कुठं पाठवला, ब्रिटनला पाठवला. आणि ब्रिटनची पार्लमेंट संमत केल्याशिवाय कायद्याचे रूपांतर झाल्याशिवाय होणार नव्हतं ना. आणि हा केव्हा रूपांतरित झाला, 18 जुलै 1947ला, बरोबर 4थ्या अधिवेशनाच्या दरम्यान. तर याचा संमत झाला. तर ही स्टेटमेंट पहिली बरोबर आहे. मुस्लिम लीगने याला मान्य पाहिजे, यांच्या मान्यतेला काही अर्थ नव्हता, दोन्हीचा एक, ना काँग्रेसचा होता ना मुस्लिम लीगचा. फक्त बाबा आम्ही संमत देतो. तर काँग्रेसनं सर्वात पहिले, म्हणजे काँग्रेसनं जी सगळ्यात पहिले ज्या दिवशी घोषणा केली त्याच संध्याकाळी काँग्रेसनं त्यांच्या वर्किंग कमिटीनं मान्य केला, यस आम्हाला हा काय आहे, मान्य आहे. तर तो आहे 3 जून 1947ला काँग्रेसनं मान्य केला, आणि मुस्लिम लीगनं नंतर मान्य केला, तो म्हणजे कोणता होता, 10 जूनला. त्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, चुकीचे आहे. फक्त अ बरोबर आहे. हा, पंडिता रमाबाई, महाराष्ट्राची तेजस्विनी ज्यांना ओळखले जाते, त्या पंडिता रमाबाई यांच्या पुस्तक, यांची कोणती पुस्तकाची, आनंदीबाई जोशी ज्या आपल्या पहिल्या डॉक्टर होत्या, MBBS MD होत्या, अमेरिकेतून MBBS MD झालेल्या होत्या, त्या आनंदबाई जोशींना अर्पण केली होती. ते होते द हाय कास्ट हिंदू वुमेन. हा, यांच्याबद्दल यांनाच ही पुस्तक काय केली होती, अर्पण. माझी साक्षात त्यांची तर काय आहे, आत्मचरित्र आहे. ठीक आहे. हा, नंतर एकदम सोपी क्वेश्चन आहे. 25 गांधीजींचे उपोषण आणि कामगारांच्या संपामुळे अहमदाबादमध्ये गिन्नी कामगार माघार घ्यावी लागली, किती टक्केचा, 35%. आता मी त्यात काही डिटेल बोलत नाही. सरदार अजित सिंग यांच्याविषयी योग्य विधान ओळखा. अजित सिंग जे काय म्हणतो आपण, भगतसिंगांचे नातेवाईकच होते. हा, ते काका काय असतील, चुलत वगैरे काका होते काहीतरी. तर अजित सिंग यांना पगडी संभाळ जट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठीच्या नेतृत्व केला म्हणून त्यांना मंडालेच्या तुरुंगात पाठवलेलं होतं. बरोबर आहे. मंडालेच्या तुरुंगातून जेव्हा सुटून आले तेव्हा भारत माता सोसायटी नावाची एक क्रांतिकारी संघटना स्थापन केली. तिचा मेन उद्देश होता भारतातील ब्रिटिश सत्ता काढ लावणे, उलथवून लावणे. ठीक आहे, कारण हा जो जोश होता ना 1905-1907च्या बंगालच्या फाळणीमुळे खूप पसरलेला होता. त्यातमध्ये बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये याचा लोन सर्वाधिक जास्त होता. त्यामुळे स्टेटमेंट बरोबर आहे. नंतर 27वा क्वेश्चन आहे. पहिले कर्नाटक युद्ध, दुसरे कर्नाटक युद्ध, तिसरे कर्नाटक. बघा, ब्रिटिश सत्ता इस्टॅब्लिश होण्याच्या आधीची इस्टॅब्लिशच्या दृष्टीनं जे 3 युद्ध आहेत ते पहिला कर्नाटक, सेकंड आणि थर्ड, हे खूप महत्वाचे आहे. पहिला कर्नाटक युद्ध जो आहे एक्सला चॅपेल नाही आहे, तो शापेल आहे. जरी ते CHA जरी स्पेलिंग दिसत असेल, पण फ्रेंच प्रोनाऊन्स त्याला शापेलच आहे. तर ठीक आहे, या तहानी थांबलेला होता. आता याच्या डिटेल मी बोलत नाही. दुसरा म्हणजे दुसरे युद्ध तर भारतीयांमुळेच झाले होते. पॉंडिचेरी तहानी थांबला होता, आणि तिसरे म्हणजे पॅरिस तहानी थांबलं होतं. ठीक आहे. हा, जे काही उत्तर आहे ते पाहून घ्या. 2 1 3. हा, नंतर रिकाम्या जागा भरा. डाक प्रणाली, जे घोड्यांना लावल्या ओळखसाठी जे डाक प्रणाली होती ती कोणी सुरू केली होती, तर भारतात अल्लाउद्दीन खिल्जीने सुरू होती. अरे, इथं प्रिंटिंग मिस्टेक तसेच आहे वाटते. हा, अल्लाउद्दीन खिल्जीने जे काही डाक प्रणाली सुरू केली होती. आणि तुम्हाला माहित आहे जी काही सैनिक स्ट्रक्चर होता तो त्याचा पूर्णपणे तुर्कीच्या आधारावर त्यांनी तयार केलेले होते. त्याच काळाच्या अमीर खुसरो जो होता, काय पोपट, काय तोता हिंद, भारताचा पोपट ज्याला म्हणला जात होता, अमीर खुसरो जो कवी होता, जे सितार वगैरे सुद्धा म्हणतात, तबला वगैरे ज्यानं हे केला, तर तो यात अल्लाउद्दीन खिल्जीचाच होता. पिक्चर आला होता. ठीक आहे, अल्लाउद्दीन खिल्जी. हा, नंतर 29वा क्वेश्चन आहे. खालील विधान अयोग्य विधान निवडा. पांचाल साम्राज्य म्हणजे आजचा रोहिलखंड, ज्याला UP मध्ये रोहिलखंड आहे, पूर्वांचलचा भाग, तर तो रोहिलखंडामधून म्हणजे आजचा पांचाल. बघा, एकूण 16 महाजनपद होते. बरोबर आहे ना. 16 महाजनपदामध्ये दक्षिणमध्ये एकच होता आपला औरंगाबादचा अशमक ज्याला म्हणल्या जात होते तो. ठीक आहे, तर हे 16 चांगले करून घ्या बरं, हे प्रश्न विचारायचे चान्सेस जास्त असतात. तर 16 जे काही महाजनपदापैकी हा जो काही पांचाल होता, तर याचा जो काही पट्टा होता तर हा वरचाच होता, म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी आणि चंबळ नदीच्या किनाऱ्यापर्यंत इथपर्यंत त्यांचा प्रदेश होता. तर भागीरथ नदी, जी आपली गंगा नदी म्हणतो आपण, पांचाल नदी उत्तर आणि दक्षिण असे 2 भाग करत होती. बरोबर आहे. अहिछत्र म्हणजे बरेली आजचा दक्षिण पांचालची राजधानी होती, नाही, तर ही उत्तर पांचालची राजधानी होती.
आणि कांपिल्य ही दक्षिण प्रांताची राजधानी होती. त्यामुळे दोन्हीही चुकीचे आहे. ठीक आहे, फक्त अ बरोबर आहे, अयोग्य ओळखलाय ब आणि क. हा, नंतर क्वेश्चन नंबर शेवटचा, योग्य जोड्या लावा. सुत्तपिटक, सुत्तपिटक म्हणजे बुद्धांची शिकवण जिथं आहे ते, आणि ही बुद्धांची शिकवण आहे ती म्हणजे काय, सांगायच्या लोकांना, म्हणजे प्रवचनाच्या माध्यमातून सांगायचे. त्यामुळे प्रवचने टोपली होते, बुद्धाची जे काही शब्द असतील ते. आणि विनय पिटक, विनय पिटक म्हणजे शिस्त, जे काही भिक्षुक असतील, भिक्षुक आणि भिक्षुकी यांनी दिनक्रम कसा ठेवावं, कसं रोजचं योजन करावं, या संबंधित जे सूत्र होते ते होते विनय पिटक मध्ये, म्हणजे शिस्तीची काय होती, टोपली होती. आणि अभिधम्म पिटक म्हणजे काय, जे बुद्धांचे शब्द होते ते म्हणजे काय म्हणतो, सुत्त पिटक मध्ये सांगितलं होतं ते, त्याचा काय करणे, एक सखोल अभ्यास करणे त्या सुत्त पिटकाचा, तो म्हणजे काय होता, अधिधम्म पिटक. आणि हे अधिधम्म म्हणजे त्यांचा सखोल अभ्यास करणे म्हणजे उच्च शिक्षणच ना, मग ते हे. ठीक आहे, पहिला 3, दुसऱ्याला 1 आणि क ला 2. हा बरोबर, ठीक आहे, थँक्यू.